नमस्कार मंडळी, मी प्रकाश पिटकर. पुस्तकांच्या गोष्टी या माझ्या उपक्रमातली ही 6वी गोष्ट आहे. आज मी रारंग ढांग या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. पुस्तकाचे लेखक आहेत प्रभाकर पेंढारकर. पुस्तक 1981 साली मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केलं. गोष्टीची सुरुवातच आपल्याला हिमालयात घेऊन जाते, अगदी खोलवरच्या हिमालयात, किन्नौरमध्ये. खाली दूरवर ध्रोंकार करत वाहणारी सतलज आणि पहाडावरून जाणारा नागमोडी रस्ता, वळणावर कुठेतरी पडत असलेली धबधब्याची धार. जीप भिजून चिंब होत होती. रस्ता अरुंद होता. खाचखळग्यांमुळे सतत हादरे बसत होते. प्रत्येक वळणावर गाडीतल्या सामानाची, माणसांची स्थिती खुळखुळ्यातल्या खड्यासारखी होई. रामपूरपर्यंतचा प्रवास ठीक झाला, पण पुढे मात्र ताशी 15 मैलांचाही वेग राहिला नाही. एका वळणावर ग्यानचंदने जीप बाजूला घेतली आणि थांबवली. साहब, अभी आता हूँ. हमारे सूबेदार मेजर साहब की ये जगह है. उनको सलाम करके आता हूँ. आजूबाजूला कुठेही बराक नव्हती, तंबू नव्हता, मनुष्यवस्तीची कुठलीही निशाणी नव्हती. ग्यानचंदनं तिथलीच रस्त्यालगतच्या झुडपावरची 4 फुलं खोडून घेतली आणि रस्ता ओलांडून तो खाली उतरू लागला. विश्वनाथ पण गाडीतून उतरला. ग्यानचंद उतरत होता. तो उतार मोठा होता. उतारावर पायऱ्या खोदल्या होत्या. ग्यानचंद त्या भरभर उतरून खाली गेला. तिथे एक लहानसा दगडी चबुतरा होता. त्या चबुतऱ्यावर त्यानं फुलं ठेवली. क्षणभर तो स्तब्ध उभा राहिला, डोळे मिटून, आणि मग त्यानं सलाम केला. मागे वळून बघतो तो विश्वनाथ देखील खाली आलेला होता. विश्वनाथनं जवळून चबुतरा बघितला. त्यावर चुन्यानं सफेद अक्षरं लिहिलेली होती, सूबेदार मेजर प्रताप सिंग. यह है आपके सूबेदार मेजर साहब. हाँ जी. यहाँ क्या कर रहे थे? चलिए साहब, रास्ते में बताता हूँ. लंबी कहानी है. सुभेदार मेजर प्रताप सिंग मोठा राजा माणूस. हाताखालच्या लोकांवर जसा त्याचा वचक तशीच मायाही. 6 फूट उंच, ताठ, मोठा करारी आणि दिलदार माणूस. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांचीही तशीच शान असायची. एकदा कंपनी रेझिंग डेचा मोठा सुंदर कार्यक्रम झाला. रात्री बडा खाना झाला. रमई होती. इतक्या दिवसांचा ताण संपलेला. कोणी जरा जादा घेतली. सगळे जेवले आणि मग बिछाण्यात पसरले. रात्री कॅप्टन साहेबांनी सुभेदारांना बोलावलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे एक ट्रक दिल्लीला जायचा होता. त्यात सामान भरण्यासाठी त्यांना फटिंग पार्टी हवी होती. सुभेदार साहेब म्हणाले, अब तो सब जवान सो गए, तो उनको जगाइए. यह तो नहीं होगा साहब, चाहे तो कल सुबह सामान भर दूंगा. एकदा नाही म्हटल्यावर सुभेदार साहेब कोणाचं थोडीच ऐकणार. गरम मिजासीचा माणूस. कॅप्टनही गरम रक्ताचा तरुण माणूस. खरं तर अगदी छोटीशी बात, पण तो कॅप्टन एकदम बोलला, यह काम नहीं होगा तो मैं आपको चार्जशीट कर दूंगा. दुसऱ्या दिवशी सुभेदार साहेबांना चार्जशीट केलं गेलं नाही, पण एवढ्या छोट्या गोष्टीनं त्यांच्या नावापुढे धब्बा लागला तो कायमचाच. त्यांच्याबरोबरचे लोक पुढे गेले. काही मागून येऊन वर गेले, पण सुभेदार साहेबांना काही पुढचं प्रमोशन मिळालं नाही. शेवटी वाट बघून ते निवृत्त होण्यापूर्वीच्या रजेवर गेले. रजेवरून परत कामावर हजर होण्यासाठी ते मुखेरियाहून निघाले, आपल्या गावाहून. त्याच दिवशी संध्याकाळी घरी तार आली, प्रमोशन मिळालं आहे, चार्ज घ्यायला लवकर या. घरी आनंदी आनंद झाला. मोठी पूजा घातली गेली. गावातले सगळे नातेवाईक जमले. सुभेदार साहेबांची इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण होणार होती. सुभेदार साहेबांना मात्र हे काहीच माहिती नव्हतं. ते ड्युटीवर रुजू होण्यासाठी चाललेले.
ट्रकच्या पुढच्या सीटवर ड्रायव्हर शेजारी ते बसले होते. आपण थांबलो ना, तिथे ट्रक आला आणि एकाएकी स्टिअरिंग रॉड तुटला. ट्रकचं स्टिअरिंग व्हील रोड रोलरच्या स्टिअरिंगसारखं गरगर फिरू लागलं. ड्रायव्हर गडबडला. गाडीवरचा त्याचा ताबा सुटला. सुभेदार साहेबांनी त्याला धक्का दिला आणि बाहेर ढकलला. ड्रायव्हर वाचला, पण ट्रक 600 फूट खाली सतलजमध्ये कोसळला. 2 दिवसानंतर सुभेदार साहेबांचं शव हाती लागलं. शेवटची ख्वाहिश अधुरीच राहिली. चार्ज न घेताच सुभेदार साहेब गेले. ज्ञानचंद बोलायचं थांबला. विश्वनाथनंही काही विचारलं नाही. काही मिनटं तशीच गेली आणि मग ज्ञानचंदनं एकदम विचारलं, साहब एक बात बताइए, जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है? त्या माणसाची राहते फक्त यादगारी. एक असा चौथरा, त्यावर सफेद अक्षरं. साहेब एका मैलाचे फरलांग 8. पण इथे एका मैलात असे किती चौथरे उभे राहतील त्याचा हिशोब नाही. इथे रोजच लढाई. कोणत्या तरी दगडावर तुमचं नाव लिहिलेलं. कुठून तरी येऊन तो तुमच्या डोक्यावर कोसळेल. बसल्या जागी खेळ खलास. कोणत्याही वळणावर ब्रेक फेल होतील. रॉड तुटेल, ॲक्सल मोडेल, काहीही होईल. एखाद्या वळणावर मृत्यू तुमची वाट पाहत उभा असेल. पटकन गाडीत चढेल, तुमचे शेजारी येऊन बसेल. काही वेळ प्रवास चालू राहील आणि मग तो म्हणेल, चलो दोस्त, टाइम खत्म हो गया. मग राहील काय? एक चबूतरा और गांव में अपने बाल बच्चे, बीबी और शायद बूढ़े माँ बाप. पुस्तक मी पहिल्यांदा 83-84 साली वाचलं असावं. सुरुवातीच्याच या भाऊक आणि वेगळ्या गोष्टीने माझ्या मनाचा जो ताबा घेतला तो आज तागायत तसाच आहे. विश्वनाथ मेहेंदळे हा वेगळा माणूस मनात कायमचा विसावला. अर्थात पुस्तकातल्या सगळ्याच गोष्टी. तोपर्यंत हिमालयाबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. पुस्तक वाचल्यावर हिमालयाचं एक विलक्षण असं आकर्षण मनात चांगलंच रुजलं. दुसरं म्हणजे पुस्तकाने, विश्वनाथ मेहेंदळेने चारित्र्याचा मोठा संस्कार दिला. माझ्या वयाच्या 23-24व्या वर्षी तरुणपणातच पुस्तकाने इतका सुंदर प्रभाव पाडला की ते असं एक वेगळं देणंच मला मिळालं. पुस्तकाने मला कायमच चांगल्या वाटेवर ठेवलं. त्यानंतर बहुतेक पुढच्याच वर्षी मी कुमाऊ हिमालयातल्या पिंडारी आणि कफनी ग्लेशियरच्या ट्रेकला गेलो आणि माझं हिमालयात जाणं सुरू झालं. ते आज तागायत चालू आहे. गोष्टीतली रामपूर बुशायर, नारकंडा, किन्नौर कैलास ही सगळी ठिकाणं मनात रुंजी घालणारी, ती मी बघितली 1998 साली. 1998 साली. शिमल्याहून किन्नौरमधलं उंचावर बसलेलं कल्पा हे साधारण 250 किलोमीटरवर आहे. त्यावेळी शिमल्याच्या सगळ्यात वरच्या भागात रिबोली नावाचं थिएटर होतं. आज आहे की नाही माहिती नाही. त्याच्या बाजूला असलेल्या एस टी स्टँडहून पहाटे 5 वाजता कल्प्याला जाणारी एकच बस होती. त्याच बसने आम्ही कल्प्याला गेलो. किन्नौर कैलासचा ट्रेक देखील करायचा प्रयत्न केला. अगदी त्याच्या पायथ्यापर्यंतच्या सीमेवर असलेल्या चारंग नावाच्या गावापर्यंत गेलो. चारंग आहे 14,000 फुटांवर. पुढे ITBFच्या अधिकाऱ्यांनी बर्फ असल्याने ललांटी पासकडे जाऊ नका असा सल्ला दिला. तुमच्याबरोबर लहान मुलं आहेत, स्त्रिया आहेत. केदार त्यावेळी 10 वर्षांचा होता. त्यानंतर 2006 साली माझे जवळचे मित्र अजित मराठे आणि मी ठाण्याहून दोघं जीप चालवत लडाखला गेलो. येताना कुंजुमखिंडीतून याच प्रदेशातून आलो. या प्रदेशात मनसोक्त जीप चालवली. रारंग ढांग खऱ्या अर्थाने अनुभवलं. त्यानंतर केदार सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून दिल्ली मेट्रोवर नोकरी करत होता. तो त्याच्या इनफिल्डवरून बऱ्याच विकेंड्सना हिमालयातल्या अनेक भागात जात असे. तो शुक्रवारी संध्याकाळी निघे आणि रविवारी संध्याकाळी परत येई. कधीतरी सोमवारी परत येई. तो सिमला, कुफरी, नारकंडा, ठियोग ह्या भागात नेहमी जाई. त्याने देखील
या रस्त्यावर ड्रायव्हिंगचा खूप आनंद आणि अनुभव घेतला. यासोबत एक त्याचं तो बाईक चालवत असतानाचं एक छोटंसं व्हिडिओ क्लिप आहे, ती जरूर बघा. त्यावेळचा जुना हिंदुस्तान तिबेट रस्ता शिमल्याहून पुढे कुफरी, ठियोक, नारकंडा, रामपूर बुशायर, करछम, रिकांगपिओ, स्पिलू, काझा करीत कुंजुम खिंडीतून पुढे लडाखला जात असे. आजही जातो. रारंग डांगची सगळी गोष्ट याच भागातली आहे, सतलजच्या काठाकाठाने जाणारी. BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि ग्रेफ म्हणजे जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स, भारतीय सैन्याचे हे दोन महत्त्वाचे विभाग आहेत. हे दोन्ही विभाग हिमालयात ज्या उंचीवर रस्ते बांधत आहेत, या रस्त्यांची देखभाल करत आहेत, त्या उंचीवर जगात इतरत्र क्वचितच कुठे रस्ते बांधले गेले असतील. तिथे काम करणाऱ्या माणसांचा तिथल्या निसर्गाशी, बेभरवशी वातावरणाशी, आकाशाला स्पर्श करणाऱ्या उंच कड्यांशी, थंडी वाऱ्याशी, अहोरात्र फुसांडत वाहणाऱ्या नद्यांशी सततचा संघर्ष. भारतीय सैन्याच्या इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये शिकलेले इंजिनियर्स इथे कार्यरत असतातच, पण बाहेर शिकलेले सिव्हिलियन इंजिनियर्स देखील इथे घेतले जातात. सैन्याची करडी कडक शिस्त, नियम काटेकोर पाळण्याच्या आर्मी इंजिनियर्सच्या पद्धती, हुकूम तंतोतंत पाळणे, या सगळ्याचा सिव्हिल इंजिनियर्सच्या मोकळ्या आणि प्रगत विचारांचा मोठा संघर्ष सतत असतो. पुस्तकात देखील हा संघर्ष आपण वारंवार अनुभवत राहतो. मेजर बंबा आणि विश्वनाथ मेहेंदळे यांचे मतभेद, पराकोटीचे मतभेद, याची सुरुवातच मुळे विश्वनाथ तिथे रुजू होतो त्या पहिल्याच दिवशी होते. त्याचे कपडे भिजलेले असल्याने तो साधे कपडे घालून त्यांना रिपोर्ट करायला जातो. ते त्याला सगळ्या अधिकाऱ्यांसमोर तिथेच सुनावतात, खूप सुनावतात, आणि तिथेच या दोघांतल्या एका वेगळ्या संघर्षाला सुरुवात होते. विश्वनाथ मेहेंदळे मेजर बंबांचा पूर्ण सन्मान ठेवून खूप प्रयत्न करत राहतो. मात्र मेजर बंबा हे फार अग्रेसिव्ह असल्याने ते त्याचं म्हणणं कधीही ऐकून घेत नाहीत. मग मात्र विश्वनाथ खूप मोठमोठे निर्णय घेतो, कित्येक वेळेला मेजर बंबांच्या विरुद्ध राहून देखील. त्यांच्या संघर्षाच्या खूप गोष्टी पुस्तकात गुंफलेल्या आहेत. सांगली साताऱ्याकडचा सर्जेराव गायकवाड विश्वनाथच्या टीममध्ये असतो. जवान असतो तो, त्याचं लग्न ठरलेलं असतं, पण मेजर बंबांनी रजा न दिल्यामुळे त्याची आईच मुलगी पसंत करून ठेवते. विश्वनाथ मात्र त्याला रजा द्यायचं कबूल करतो. नुसतीच रजा द्यायचा विचार करत नाही, तर त्याची मैत्रीण असलेल्या उमाला पत्र लिहून सर्जेरावसाठी चांगली भेट घ्यायची देखील विनंती करतो. खरं तर अगदी छोटीशीच गोष्ट, पण त्यात आर्मीच्या शिस्तीची गोष्ट आणून मेजर बंबा विश्वनाथची फार वाईट वागतात. या सगळ्या गोष्टींमध्ये विश्वनाथचा सिनियर असलेला, आर्मीतच शिकलेला सुकुमारन नायर याची फार पंचायत होते. त्याला विश्वनाथचं म्हणणं बऱ्याचदा पटत असतं. वैयक्तिक पातळीवर त्यांची अतिशय सुंदर मैत्री असते, पण सुकुमारन बंबांना खूप घाबरत असल्याने तो अनेकदा कात्रीत सापडत राहतो. तरीही विश्वनाथ, मिनू खंबाटा यांच्याबरोबरची त्याची मैत्री नेहमीच उबदार राहते. बांबूमध्ये त्याने केलेल्या पुट्टूचा सगळे आनंदाने आस्वाद घेत असतात. मेजर बंबा यांच्याबरोबर जरी विश्वनाथचे मतभेद होत असले तरी त्याचे तिथल्या सगळ्या स्टाफशी, सर्जेरावशी, बहादूरशी, हॉटेल चालक गोविंदरामशी फार सुंदर आणि चांगले संबंध असतात. अगदी नेपाळहून आलेल्या बहादूरच्या कामगारांशी देखील. ज्या कड्या खालून रस्ता बांधायचं काम विश्वनाथला देण्यात येतं तो रारंग ढांग. स्थानिक भाषेत मोठ्या कड्यांना ढांग असं म्हटलं जातं. त्या रारंग ढांगची विश्वनाथ बारकाईने पाहणी करतो. त्याच्या अनुभवाप्रमाणे त्याला काही शंका येतात. तिथे आधारासाठी पिलर्स बांधावे लागतील असं त्याला वाटतं. म्हणून तो तिथल्या सॉईलचे सॅम्पल हेडक्वार्टरकडून मागवायची परवानगी मागतो. अर्थात मेजर बंबा त्याला नकार देतात. वेळेत काम होणं गरजेचं आहे असं सांगतात. विश्वनाथ खूप प्रयत्न करतो, वेळेत काम पूर्ण होईल याची ग्वाही दर्शवतो, पण ते ऐकून घेत नाहीत. मग विश्वनाथ सरळ डिव्हिजनच्या मुख्य असलेल्या कर्नल राईट यांच्याकडे जातो. खरं तर आपल्या बॉसच्या मताविरुद्ध तो डिव्हिजनच्या प्रमुखांना भेटतो. ते बंबांना अजिबात आवडत नाही. शेवटी
जिथून त्या कड्या खालून रस्ता काढायचा असतो तिथे पिलर्स न उभारता रस्ता बांधला जातो आणि 2 दिवसातच तिथे कड्याचा तो भाग कोसळून 6 जण मारले जातात. त्यात सर्जेराव देखील मरण पावतो. दुर्दैवाने विश्वनाथची जी शंका असते ती खरी ठरते. रारंगढांगाचा त्या कड्याचा तोच भाग जो त्याला धोकादायक वाटलेला असतो तो कोसळतो. अपघात झालेल्या जागी नंतर विश्वनाथ मेजर बंबा यांना न विचारता 6 पिलर्स बांधतो. सुभेदारांसह सगळी पार्टी जीवाची बाजी लावून काम करते. मेजर बंबा प्रचंड रागावतात. विश्वनाथवर सैन्यातल्या सामानाचा गैरवापर केला म्हणून कोर्ट मार्शल भरवतात. कोर्ट मार्शलसाठी कर्नल बादल सिंग म्हणून चौकशी अधिकारी येतात. ते अगदी निपक्षपातीपणे चौकशी करतात. सैन्याच्या प्रथेप्रमाणे विश्वनाथसाठी एक अधिकारी वकील म्हणून काम करणार असतात. पण विश्वनाथ स्वतःचं म्हणणं स्वतःच मांडतो. ते सगळं ऐकल्यावर कर्नल बादल सिंग आणि त्यांचे सहकारी त्या अपघाती जागेला भेट देतात. तिथलं ते बांधकाम पाहून फार प्रभावित होतात. तिथल्या कामगारांशी सुभेदारांशी ते बोलतात. खूपशा गोष्टी ते जाणून घेतात. त्या रात्री डिनर घेताना ते कर्नल राईट यांना विचारतात की विश्वनाथ तुझ्याकडे आलेला होता सॉईल रिपोर्ट्स देण्यासाठी. तू का नाही दिलीस परवानगी? त्याचं बरोबर होतं. ते सांगतात, अरे आत्ताचे तरुण हुशार आहेत, त्यांना फक्त शिस्तीत नाही बांधता येणार. दुसऱ्या दिवशी कोर्ट भरतं. कर्नल बादल सिंग विश्वनाथच्या कामाचं कौतुक करतात. मेजर बंबांना दोष लावतात. विश्वनाथला ते निर्दोष सोडतात. मात्र ते म्हणतात की तुझा स्वभाव बघता तू इथे नोकरी करता नाही. ते सन्मानाने त्याचा बॉन्ड बंद करून त्याला मोकळा करतात. सगळं पुस्तक फक्त गोष्ट नाही आहे, त्यात सतत संवाद आहेत. गोष्ट वाचताना आपण त्या गोष्टीचाच भाग होऊन ते सगळे संवाद प्रत्यक्ष ऐकत राहतो, अगदी त्या सगळ्यांसमोर बसून. पुस्तक खूप फिलॉसॉफिकल आहे. गोष्टीत निसर्गाबरोबर माणसांचा संघर्ष आहेच, पण माणसातला संघर्ष देखील आपल्याला अनेक गोष्टी सांगत राहतो. कर्नल राईट, मेजर बंबा, सुकुमारन नायर, ग्यानचंद, बहादूर, गोविंदराम, अतिशय दिलदार स्वभावाचा कॅप्टन मिनू खंबाटा असे अनेक जण आपल्याला भावत राहतात. विश्वनाथचा स्वातंत्र्य सैनिक असलेल्या रत्नागिरीत राहत असलेल्या आपल्या बाबांबरोबरचा पत्रव्यवहार आपल्याला जीवनाची अनेक मूल्ये सांगत राहतो. आयुष्याचं पैशाचं खरं उद्दिष्ट काय असा खूप दुर्मिळ विचार तो पत्रव्यवहार आपल्याला करायला लावतो. चित्रकार असलेल्या उमाबरोबरचे त्याचे हळवेबंद आपल्याला भावतात. निसर्गचित्र म्हणजे केवळ निसर्ग दृश्य नव्हे, तो निसर्गाशी संवाद व्हावायच हवा. हा संवाद एकदा साधला की निसर्ग आपणहून तुमच्याशी बोलू लागतो. त्याची भाषा मग केवढी वेगळी, त्याचे शब्द किती विविध. रस्ता म्हणजे 2 ठिकाणांना जोडणारा नव्हे, उंच सखल परिसरावर मारलेली ती एक रेघ नव्हे. वाहतुकीची केवळ एक सोय नव्हे, रस्ता ही त्या दुर्गम भागातल्या लोकांना सुधारणांशी जोडणारा मोठा दुवा आहे. प्रगत ज्ञान इथल्या लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं ते एक प्रभावी साधन आहे. रस्त्यानं माणसांच्या बरोबर जसे त्यांचे विचार प्रवास करतात, तसेच माणसांच्या अनेक आशा, आकांक्षा, शिक्षण आणि ज्ञानही प्रवास करतं. मुंबईत चित्रकार असलेल्या उमाशी विश्वनाथचा असलेला संवाद फारच तलम आहे. एक प्रसंग आहे पुस्तकात. विश्वनाथ असाच एक दिवस रारंगढांगात जातो. तिथे त्याचा पाय घसरतो. खूप उंचावर असते ती जागा. हे सगळं तो उमाला पत्रातून कळवतो, सोबत त्यावेळी त्याच्या मनात आलेले विचार देखील. तो तिला लिहितो, नशिबाने एक चांगली खोल कपार हाताला लागली. खालची प्रचंड खोली आणि खळाळत वाहणारी सतलज दिसली. त्या कपारीला लटकत राहून बघितलेली ती प्रचंड खोली मनाला फार घाबरवून गेली. हाताला दरदरून घाम फुटला. बहादूर आला आणि त्याने माझं मनगट पकडून मला वर खेचलं. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य, जन्मापासून मृत्यू सोबती असतो. मुंबईसारख्या शहरात त्याचा विचार करायला कुठे वेळ मिळतो. इथे मात्र त्याचं अस्तित्व रोज जाणवतं. रोज विचार करतो. आजच माझा पाय घसरला, मात्र बचावलो. उमा हे पत्र वाचते. तिच्या मनात विचार येतात.
या मुलखा वेगळ्या तरुणाला कल्पना येईल का? त्याची पत्र वाचून किती ताण येतो. मुंबईतली इतकी चांगली नोकरी सोडून का गेला हा तिकडे हिमालयात? आपण देखील या सगळ्या विचारांमध्ये हरवून जातो. पुस्तक अगणित वेळा वाचलं, किती जणांना ते भेट दिलं त्याची गणतीही नाही. प्रभाकर पेंढारकर यांनी फिल्म डिव्हिजन करता बॉर्डर रोडवर एक डॉक्युमेंटरी केली होती. त्यानंतर त्यांना ही अजरामर कादंबरी सुचली. अतिशय स्वतंत्र सुंदर निर्मिती त्यांच्याकडून झाली. निर्मिती इतकी सुंदर की परत अशी कादंबरी होणे नाही. रारंगढांग खरंच वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांच्या मनात कायम गुंजत राहिलेली गोष्ट. रारंगढांग घरातल्या लायब्ररीत नाही, ही कल्पना देखील करणं शक्य नाही. पुस्तक जरूर वाचा. वाचलं असेल तर परत वाचा. तुम्हाला नक्कीच प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी जाणवेल. आपण खूप जण शिमल्याला खूप वेळा जातो. फार फार तर पुढे कुफरीला देखील जातो. मात्र त्यापुढे जायचा विचार आपल्यापैकी कोणीच करत नाही. आता मात्र कधी शिमल्याला गेलात तर 4-5 दिवस सतलजच्या काठाने पुढे जा. निदान कल्प्यापर्यंत तरी जा. तिथून दिसणाऱ्या किन्नौर कैलासचं दिव्य दर्शन घ्या. जमल्यास थोडं पुढे देखील जाऊन या. स्पिती खोऱ्यात अगदी काझ्यापर्यंत नाही गेलात तरी निदान नाको लेकपर्यंत तरी जाऊन या. निसर्गाचं ते भव्य विराट रूप नक्कीच तुम्ही कधी विसरणार नाही. रारंगढांग सतत तुमच्या डोळ्यासमोर असेल. तुम्ही हे सगळं प्रत्यक्ष अनुभवाल आणि हा अनुभव नक्कीच अतिशय खास आणि अविस्मरणीय असाच असेल. पुस्तकात अनेक सुंदर सुंदर गोष्टी आहेत. वेळेच्या मर्यादेमुळे मी फार सांगू शकलेलो नाही. माझी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तुमचं मत मला ऐकायला आवडेल. ही गोष्ट माझ्या यूट्यूब चॅनलवर पण आहे. माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना देखील ही गोष्ट पाठवा. तर चला मंडळी, लवकरच परत भेटू. अशीच एखादी चांगली गोष्ट घेऊन येईन मी. तोपर्यंत अलविदा.